तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। तर पाचव्या ढालीमध्ये 12 भावनांचं वर्णन चालू होतं. त्यांना सांगा आहे एवढा हळू आहे भैया, तुम्हालाच घातली आहे चटई. तर 12 भावनांमध्ये धर्म भावनांचं वर्णन चालू होतं. काय सांगायचंय? 12 भावनांचं चिंतन का करायचं? वैराग्याला प्रेरक आहेत म्हणून. अजून 12 भावनांचं चिंतन का करायचं? जर असं संसारातनं दुसरे काहीतरी विचार करायला पाहिजेत की. म्हणजे संसारिक विकल्पापासून सुटण्यासाठी आणि स्वभावाचा परिचय करण्यासाठी, थोडंसं धर्माचं स्वीकार करण्यासाठी, त्याचं स्मरण अनुभवन मनन करण्यासाठी म्हणून सांगितलं या भावना आपल्याला प्रेरक असतात. म्हणून सांगितलं या भावनांचं अवलंबन घ्यायला पाहिजे. तर त्यातली धर्मभावना बघत होतो आपण. धर्मभावना म्हणजे काय सांगितलं? ह्याच्या आधी जी भावना होती ती बोधिदुर्लभ भावना. त्याचा अर्थ काय होता की बोधीची प्राप्ती दुर्लभ आहे. बोधिदुर्लभ भावना काय सांगितली? ऐकायला येते? ऐकायला येते का? मशीन चालू आहे. तर बोधिदुर्लभ भावनामध्ये सांगितलं की उत्तरोत्तर सगळ्याची दुर्लभता आहे. जे आपल्याला आता प्राप्त झालंय ना, सगळं दुर्लभतेने प्राप्त झालंय हे सांगितलं. मग धर्म भावनेमध्ये पण तेच सांगतायत. थोडासा फरक केला की धर्माची प्राप्ती सुद्धा तुम्हाला ॲक्च्युली बोधिदुर्लभमध्ये रत्नत्रय धर्म सांगितला, त्याच धर्माची प्राप्ती दुर्लभतेने होते. हे दोन्ही भावनांमध्ये थोडंसं साम्य आहे. फक्त वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने त्या 12 भावनांचं चिंतन करायला दाखवलं. दोन्ही अपेक्षेने सांगितलं ना. बोधीची प्राप्ती दुर्लभ आहे म्हणजे तुम्हाला बाकी सगळं मिळेल पण स्वभावाची दृष्टी मिळत नाही. म्हणून त्याच्यासाठी पुरुषार्थ करा. जो पुरुषार्थ करणार त्यासाठी सुलभ आहे. पण मी काय करतोय? सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याला सुलभ मानतो. जसं खाणं पिणं, त्याच्यातून आनंद भोगणं हे सुलभ वाटतंय कारण त्या रोजच्या गोष्टी आहेत. पण जोपर्यंत आत्म्याचा अनुभव करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठं शक्य आहे का? ते फक्त ज्यांनी घर सोडलं त्यांना होत असतं. म्हणजे त्यांची अशी दृष्टी असणार, त्यांच्यासाठी नियमाने दुर्लभ आहे. आणि जर मी अनुभव करण्याचा प्रयत्न करणार, 10 दिवस ध्यान शिबिरला बसणार ना, तर अवश्य आत्मानुभव होणार, बोधीची प्राप्ती होणारच. काका बसलाय का ध्यान शिबिरला? आत्ता हो. ह्यांच्याबरोबर बसा की पोरांबरोबर. सगळ्यांवर लक्ष ठेवायचं. सगळ्यांवर नाही, आपल्यावर लक्ष ठेवायचंय. ध्यानाला बसायचं का मामा? ध्यानाला बसायचंय का? कुठं? शिबिरात, ध्यान शिबिरला. कुठं आहे? नातेपुतेला. नातेपुते आपलं मी केलेलं आहे नातेपुतेचं. मग काय झालं? अजून एकदा करायचं. ते मला धोकादायक आहे. ते तिथं जे काही खायला मिळतं ना, होय त्या सगळ्या पदार्थापासून साखर वाढते, शुगर. बरं इथं करू आपण. इथं करू आपण. बदाम, काजू. इथं अकलूज मध्ये ध्यान शिबिर करू. अकलूज मध्ये ध्यान शिबिर करू. ध्यान शिबिर करू आपण. हां करा म्हणते.
ते तिथं करणार आहेत, आपण इथं करू 10 दिवस. मी 3-4 अटेंड केलेले आहेत. होय बर. जिंती कर्नाटक. ध्यान छान झालं का ते सांगा. हा? ध्यान छान झालं का? मग आत्म्याचा अनुभव झाला का? मी जीव आहे ह्याचा परिचय झाला का आपल्याला? हा हो झाला म्हणजे. बर, तर तो धर्म दुर्लभ आहे हे सांगतायत. काय झालं? बर, तर सांगतायत पुढे की मामी धर्माकडे याचना करायची नाही. हे घेतलं होतं ना आपण मागे एका भावनेमध्ये 12 भावनांच्या. ज्याचे सुरतरु देय सुख चिंतित चिंतारेन बिन ज्याचे बिन चिंतये धर्म सकल सुख देन. काय सांगितलं होतं? सुरतरु म्हणजे कल्पवृक्ष किंवा चिंतामणी रत्न जे आहे ते याचना केल्यावर देतं. पण धर्म असा आहे की त्याच्यासाठी याचना करण्याची आवश्यकता नाही. याचना न करता जी गोष्ट मिळते आपल्याला ते धर्माचं फळ समजून घ्या. जसं दुकानात बसल्यावर पैसा का मिळाला? मग उगीच तिथं तपस्या करायला बसलोय का सकाळपासून संध्याकाळपर्यंत? मग आमच्या तपस्येचं फळ आहे ते. किती तपस्या केली तरी जर धर्म नसेल ना, धर्माच्या निमित्तात पुण्य नसेल तर त्या धनाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सांगतायत की धर्म हे नियमाने न मागता तुम्हाला फळ देणार आहे. आणि तेच धर्माची विराधना करणार तर त्याचं सुद्धा फळ न मागता मिळतं. मला असं मिळू नये म्हटलात तरी पण मिळणारच. कारण जिथं आसाधना आहे, विराधना आहे, तिथं नियमाने पापाचा आश्रव बंद असतो. तर मधुरकृत पंडित मधुर काय त्यांचं नाव? पंडित रामप्रसादजी जैन म्हणून आहे. त्यांच्या 12 भावनांमध्ये धर्मभावना काय सांगतात? संसार दुःख ते काढ विपत सपटार अनिष्ट निवार धरे सुख माही सो धर्म वस्तु है सार जगत के माही जाते सुर संपत्ति मिले कर्म निर्जरे इंद्र गणन में आय चरणन में अरुमुक्ति वधु को वरे जाय इक छिन में. सांगा अर्थ काय? ते मधुर नाव आहे त्यांचं, मधुरकृत म्हणतात त्यांना. काय पंडित मधुर जैन असं नाव, रामप्रसाद जैन आहे तर त्यांचं मधुर असं पण नाव आहे. तर त्यांच्या 12 भावना छान घेतल्यात त्यांनी. मग त्यात सांगितलं संसार दुःख ते काढ. धर्म काय करतो तुम्हाला? संसार दुःख ते काढ, संसारातल्या दुःखातून काढतं. विपत सबटार, विपत्तीला नष्ट करतं. अनिष्ट निवार, हेच तर पाहिजे ना तुम्हाला. काय पाहिजे? संसारात राहतोय तर अनिष्टाचा नाश होऊ दे, विपत्ती नष्ट होऊ दे, सगळं दुःख संपू दे. मग हे मिळणार आहे तुम्हाला धर्माच्या शरण आल्याने. अनिष्ट निवार धरे सुख माही, सुखामध्ये नेऊन धरतो तो धर्म आहे. म्हणलं होतं मागच्या वेळी. दुसरी गाथा म्हणा रत्नाकरणची काका. दुसरी गाथा माहिती घे पोरांनो म्हणा. असं काहीतरी पाठांतर करा की आपल्याला, ते चिंतनाला चांगलं असतं. जेवढे चांगले आहेत ॲटलिस्ट तेवढे तरी करायचे. हां देशयामी समीचीनम धर्मम कर्म निवर्हणम. समजलं? देशयामी म्हणजे मी उपदेश करतो असं आचार्य सांगतायत. समीचीनम धर्मम, समीचीन धर्माचा मी उपदेश करतो जे कर्म निवर्हणम, कर्माचा नाश करणारा आहे धर्म. अशा धर्माचा मी उपदेश देतो. पुढं संसार दुःखतः सत्वान, सत्व म्हणजे प्राणी मात्र. मग प्राणी मात्रांना संसार दुःखतः, संसार दुःखातून काढून यो धरत्युत्तमे सुखे, जो उत्तम सुखामध्ये धरतो तोच खरा धर्म आहे. म्हणून हेच सांगितलं इथं पण की तुमच्या दुःखाचा नाश करतो, विपत्ती नष्ट करतो, अनिष्टाला दूर करतो आणि
उत्तम सुखामध्ये जो धरतो तो धर्म आहे. सो धर्म वस्तू है सार जगत के माही. धर्माशिवाय दुसरं कोणीही तुम्हाला या सगळ्या गोष्टी देणार नाही. किती विश्वास आहे हो धर्मावर सांगा. माझ्यावर जर संकट आलं तर मला संकटातून बाहेर काढणारा धर्मच आहे असं किती वाटतं आपल्याला. टेस्ट करून बघायला पाहिजे. हां आत्ता तर वाटतंय होय, असं नाही. काल परवा सांगितलं ना, तेव्हाच धर्म. नाही नाही, तुम्ही तेव्हा धर्माची शरण जाता हे मला म्हणायचं आहे. जेव्हा संकट येते, दुःख असते ना, तेव्हाच धर्म आठवतो. इतर वेळी धर्म किती आठवतो. म्हणजे त्यावेळेस धर्माच्या लय जवळ जात नाही आपण. जेव्हा परिस्थिती खराब असती ना, तेव्हा देवा मला पाव. देव मग त्यावेळेस दाखवता इंगा. म्हणजे त्या परवा एका प्रवचनात सांगितलं दुपारी नातेपुतेला की म्हणले काहीही करा, या भावात जो धर्म मिळालाय ना, इतकी दृढ श्रद्धा करा बस की ते पुढच्या भवाभवात मला फक्त धर्माचा साथ सुटून या. इतकं दृढ श्रद्धा ठेवा भगवंतांवर. हे जिनेंद्र भगवानच मला भवाभवात तारणारे आहेत. मग कुठं पण जावा, कुठल्या भवात गेला तरी याच भगवंतांचं सानिध्य राहणार आणि तेच आपल्यासाठी प्रयोजनभूत आहे. कुठं गेलो पुढच्या भवात माहीत आहे का आपण काय करणार आहे, कुठल्या प्रकारचा धर्म मिळणार, कसे संयोग मिळणार. म्हणून एवढं आज श्रद्धा दृढ करायचं की हेच भगवान खरे आहेत आणि मला जो मिळालेला धर्म आहे तो सर्वोत्कृष्ट आहे. त्याचं माझ्याकडून जेवढं चांगल्या रीतीने पालन होईल ते करायला पाहिजे. मी काय करायचं धर्म म्हणजे त्यांनी एक ठिकाणी सांगितलं. इथं लोकांना धर्म म्हणजे काय वाटतो, पूजा करायचं. कोण पूजा, इथं लिहिले ते बघा त्यांनी. धर्माचा अर्थच सर्वजण विसरून गेले आहेत. धर्म म्हटले म्हणजे आपल्याला वाटते की सोहळ्यात शुद्ध भोजन केले, मंदिरात जाऊन थोडीशी पूजा केली, काय महेंद्रचंच नाव सांगताय, अभिषेक केला म्हणजे धर्म झाला. कधी धर्म करायचा रविवारी, कारण सुट्टी असते म्हणल्यावर. इतर वेळेस जेवायला पण सुट्टी द्यायची. मग धर्म ही क्रिया नाही आहे हो, धर्म हे परिणाम आहे. त्यामुळे तर कुठेही गेला तरी करू शकताय. तर त्या धर्मामध्ये जागरूकता असावी फक्त. सर्व काही पुन्हा पुन्हा केले आणि निघाले बाहेर जसेच्या तसे. काय पूजा बिजा सगळी केली पण बाहेर कसे पडलो, कोरे. काय उपयोग मग. किती धर्म समजला, किती धर्म केलाय. किती वर्षाची झाला मामा, किती वर्ष वय, शरीराचं वय किती वर्ष, 81. होय. मग 81 वर्ष धर्म केला, किती चांगलं फळ मिळालं पाहिजे की नाही आपल्याला. केला का नाही आपण. म्हणजे धर्माने काहीतरी द्यावं ही भावना नको. म्हणून सांगतायत धर्म काय करतो, महेन धर्म काय करतो, आता काय करावं, पाप करतो. धर्मात येऊन जर असे भाव करतो तर पाप करतो हे सांगितलं. मग काय घेतलं त्यांनी इथं, जर कुणाला म्हणले तुम्ही खूप धर्मात्मा बनला आहात, काय वाटतं. असं अंगावर मास चढल्यासारखं वाटतं की नाही. काय महेन नाही, प्रज्वल खूप धर्म करायला लागला तू असं लोकांनी म्हटलं तर वजनच वाढलं की तुझं. म्हणजे ज्याला बाहेरून धर्म करतो असं शब्दात वाटतं किंवा कोणी त्याचं कौतुक करावं वगैरे त्यात रुची वाटते, तर त्याला धर्मच समजला नाही. मोठा धर्मात्मा बनला आहात तर तो समजून जातो की धर्मात्मा मी बनलो आहे. याचा अर्थ आता परिवार कुटुंबाविषयी रुची नाही राहिली. आता थोडीशी सवड मिळाली तर मंदिरात जाऊ लागले असतील, महाराजांपाशी बसून वचनिका ऐकत असतील बस. पण आहेत मात्र जसेच्या तसे. म्हणजे कोण आता रिटायर्ड वगैरे असतात किंवा म्हणायचं काहीतरी कामधंदा नाही आहे म्हणा, किंवा काय आता सगळं पोरांची लग्न झालं, सगळं झालं काका, तर असे अनेक बाहेर लोक असतात. ते काय करणार, आम्ही करतोय ना, म्हणजे करतोय ते धर्म. काय मामा किती मोठे धर्मात्मा आम्ही, असं वाटत नाही का आपल्याला. आणि त्यात कोणीतरी म्हणलं तर दुधात साखरच. पण त्यांना म्हणायचंय सगळं करून जर कोरे असाल तर काय उपयोग. धर्म म्हणजे काय करायचं असतं, पूजा
धर्म म्हणजे आत्म्याचा अनुभव आहे, स्वभावाला जाणणं हे धर्म आहे. मग तो मी आहे जाणणारा हे समजलं तर धर्म सुरू झाला. म्हणून ही धर्म भावना करायची आहे हे सांगतायत. आधी जेवढा क्रोध होता तितकाच अजूनही आहे. आधी जेवढा मान होता, मानाची भूक होती सन्मानाची, ती आज सुद्धा जशीच्या तशी आहे. तर काय बदल झाला? तुम्ही धर्म करून काय फायदा झाला? केवळ इतकेच झाले की हे धर्मात्मा बनले, मंदिरात जाऊ लागले, पूजा अर्चा करू लागले. पूर्वी जात नव्हते, आता जाऊ लागले, प्रवचनाला बसू लागले. बस एवढंच त्यांच्यात काय ते फरक पडलाय, पण सगळं अजून भिजलाच नाही हे म्हणतात. आत्मानुशासनामध्ये त्यांनी सांगितलं, भगवंतांच्या जवळ आला, दिव्यध्वनी ऐकताय तर भिजा. म्हणजे काय करायचं? भिजायचं म्हणजे ते उतरू दे ना आपल्यामध्ये, जे काही सांगितलेलं रस आहे ना त्यातनं, त्या शब्दातून त्याचा अनुभव होऊ द्या ना. जसं तुम्ही शिकता बाहेर, काय कॉलेजमध्ये शिकता, जर ते सांगतायत ते नुसते वर्ड्स आपल्यापर्यंत राहिले, भाव नाही ग्रहण झाला तर काय उपयोग? मग तुम्ही जाऊन तिथं कोरेच राहिलात. जर त्याच्यातून त्यांना काय सांगायचंय ते जर नाही समजलं आपल्याला, फक्त आपण वर्ड टू वर्ड सगळं पाठ केलं तर त्याच्यातून भावभासना होत नाही. डॉक्टरांनी सांगितलं, समजा तुमच्या प्रोफेसरनी सांगितलं ऑपरेशन करा, तुम्ही काय म्हणला? बर. आणि ते सांगाले तुम्हाला बिचारे असं फाडा, असं शिवा, तुम्ही नुसतं बर म्हणताय, काय उपयोग? जर आचरणात नाही आलं तर, आणि करायला जर येत नाही, जसं कोरोना काळामध्ये सगळ्यांना ऑनलाईन डॉक्टर बनवलं लोकांनी, तर ते डॉक्टर म्हणले त्या डॉक्टरांकडे कोणी जात नाही, कारण भरोसा नाही आहे, प्रॅक्टिकल नव्हतं त्यावेळेस. त्यामुळं म्हणजे सगळं आपल्याला धर्मसुद्धा तसा प्रॅक्टिकली आपल्या जीवनात उतरायला पाहिजे हे सांगतायत. हां, पुढचं म्हणा. काय पुढचा अर्थ लावलं होतं? जाते सुरसंपत्ती मिले. धर्म केल्याने काय काय होतं हे सांगतायत. जिन धर्माच्या शरण आलोय आपण तर थोडंसं समजलंय आपल्याला भगवान काय आहे. त्यांच्या प्रतिमेकडे बघितल्यावर काय वाटतं सांग? कसे आहेत भगवान? काय अशी भावना होती का आपल्याला जागृत? किती शांत आहेत, किती प्रसन्न आहेत, किती सुखी आहेत, का असे असं कधी वाटलं का? त्यासाठी स्थिरतेने बसावं लागतं त्यांच्याजवळ. पळत पळत जायचं, डोकं टेकवायचं, पळत पळत यायचं तर दिसत नाहीत देव. काय मामा? त्यांच्याजवळ बसायचं आणि त्यांचा विचार करायचा, तुम्ही का सुखी आहात, इतकं प्रसन्न कसं राहू शकता, इतक्या गलबल्यात गोंधळात इतकं सगळं दिसताना. तिथं बसून सगळं दिसतं बरं का त्यांना. म्हणजे तुम्ही घरी काय करत होता, आत्ता काय करताय, काय विचार करताय आत्ता इथं बसून, महेन काय करतोय, काय टाईप करताय, सगळं त्यांना दिसतंय, मला नाही दिसत. तर पुढं काय करणार हे सगळं दिसलं तरी सुद्धा तटस्थ. कशाचं फळ? हे धर्माचं फळ आहे. त्यांनी त्यांच्या धर्माला प्राप्त झाले तर त्याचं हे प्रात्यक्षिक आहे. स्वच्छता अशी प्रगट झाली ज्ञानामध्ये. म्हणून सांगतायत धर्म काय करतो? जाते सुरसंपत्ती मिले. म्हणजे सुर म्हणजे देव. जर धर्म करणार तर देव लोकातली सगळी संपत्ती मिळते. कर्म निर्जरे. कर्मांची निर्जरा होते. इंद्रगण नमे. जो धर्म करतो त्याला इंद्र सुद्धा नमस्कार करतो. मग एक वाचलं होतं असं की जेव्हा धर्मी जीव मरून स्वर्गात जन्मतो ना, तर त्यावेळेस कोणी पण असू दे बरं का ॲक्च्युली, तर जन्मल्यावर त्यांचं स्वागत असतं तिथं. म्हणजे तुम्ही मरून जाणार ना वर, पूजा कुठे जाणार आहे, तर तिथं गेल्यावर अशी शय्या असती, त्याला उपपाद शय्या म्हणतात. त्याच्यावरनं बस झोपेतून उठल्यासारखं तो मनुष्य उठतो, ते देव उठतात जो जन्मला, आणि तरुण असल्या समानच जन्म झालेला असतो त्यांचा. बस जन्मून बाहेर आला की त्या बाहेर सगळे स्वागताला उभारलेले देव असतात, आणि ते त्यांना बँड बिंड सगळं असतं बरं का तिथं पण, आणि ते सगळं संगीत वादन करत मंदिरात नेतात. जिथं जन्म झाला तिथं जवळ मंदिर असतं, आणि मग मंदिरात दर्शन करून मग त्यांच्या स्थानाला जातात. ते कुठल्या स्वर्गामध्ये जन्मलेले असतील ना तिथं वगैरे, किंवा ते नेतात देव. असं मला काय सांगायचं होतं, पण सम्यक दृष्टी ज्ञानी जीव असेल तो जर जन्मला तर इंद्र सुद्धा त्याची भक्ती करायला येतो तिथं. म्हणजे त्याचं स्वागत करायला,
त्याच्यासमोर नत होतो हे सांगतायत. तर धर्म करणाऱ्याचं इंद्रगण सुद्धा त्याच्या समोर चरणाशी नमन करतात. अरुमुक्ती वधू को वरे जायिक छिन्मे. खरा अर्थ मुक्तिवधूला एका क्षणात प्राप्त करतो आणि सुखाला मोक्षाला प्राप्त होतो. कोण? जो धर्म करतो तो. धर्म भावनेच्या चिंतनाचं फळ सांगतायत ना. पुढं जब जिय परलोक सिधावे तब धर्म संगैक जावे रक्षा कर उसे बचावे मन वांछित सुख निपजावे. सांग. जब जीय परलोक सिधावे, जेव्हा हा जीव परलोकाला जातो म्हणजे मरतो. तब धर्म संगैक जावे. काय काय नेणार पुढच्या भवात? धर्मच बरोबर जातो. न तुमची डिग्री जाते, न धन जातं, न परिवार जातो, न कुठले संयोग जातात. काय जातं पुढच्या भवात? मरणार आहे का नाही? का डॉक्टर म्हणल्या मरत नसते? पेशंट मरते, डॉक्टर मरतात का नाही मामा? डॉक्टर लोक मरतात ना. मग मरून कुठं जाणार? जाऊ दे, सांगा. पेशंटला चांगली गती मिळत असती का डॉक्टरला? कोणाला मामी? असं काय नसतं. डॉक्टर नाही तर पेशंट दोघं मिळून नरकात पण भेटतात बरं का, आणि दोघं मिळून स्वर्गात पण भेटतात. भावनेचं फळ आहे. कुठली भावना आहे त्याच्या अनुसार. म्हणून सांगतात की जेव्हा हा जीव परलोकात जातो तर तिथं जाताना एक धर्मच तुमच्या बरोबर येणार असतो. एक संस्कार तुम्ही जे घेतलेत, एक ती भावभासना, एक ते ज्ञान तुमच्या बरोबर येणार आहे. बाकी काही येणार नाही. मग काय काय न्यायचंय? सगळं धन. विचार करा की तुम्ही धन कमवलंय ना. मग हे आजपर्यंत काय असेल ना बँक बॅलन्स. समज या क्षणाला तुझं मरण झालं, काय होणार भैया? म्हणजे मी एकदा असं ते दाखवलं होतं त्यांनी काहीतरी प्रात्यक्षिक, असं प्रॅक्टिकल. तर त्याच्यावरनं विचार केला की आपल्याजवळ एवढं सगळं ठेवलंय, म्हणजे झालं एकांचं असं अटॅक आला आणि दुसऱ्या क्षणाला नष्ट. म्हणजे त्यांचं मागं काय काय राहिलं होतं कोणाला काही माहीत नाही. कोणाचं कर्ज घेतलं असेल, कोणाचे पैसे राहिले असतील द्यायचे आणायचे, काय काय कामं असतील त्यांच्या डोक्यात, कोणाला माहीत आहे. घरातल्या कोणाशी काय तसं बोलणं नसेल तर दुसऱ्या क्षणाला संपलं आयुष्य. विचार कर काय राहिलं. म्हणजे तुझ्याजवळ पण काय राहणार नाही हे सांगायचंय मला. म्हणून लवकर लवकर दान कर, तर आयुष्य पण वाढतं. म्हणजे आपल्याजवळ काय ठेवायचं नाहीये. एक भावना नको, काय म्हणायचं, एक अतृप्त भावना असती ना. मला हे भोगायचंय, ते आणायचंय, तिकडं जायचंय, हे घ्यायचंय. काय हे जर ठेवणार ना, सांगितलं त्या समयात आयुष्य संपलं तर त्या विचारात मरण झाल्यावर कुठं जाणार? ते परत भाव राहतात आणि भूत भूत बनतात ना लोक. असं अतृप्त आत्मा. म्हणजेच सांगितलं उलट धर्म शिकवतो तुम्हाला की असं काही आपल्याला म्हणजे गरज नाही आहे कशाची. जे आहे ते आपल्याजवळ परिपूर्ण आहे. म्हणून ते धर्मच तुमच्या बरोबर जाणार आहे पुढच्या भवात, बाकी कोणी नाही. रक्षा कर उसे बचावे. काय? त्याची रक्षा करा आणि त्याला वाचवा. कोणाला? धर्माला वाचवा. म्हणजे आपल्यामध्ये टिकवा, आपल्यात रुजवा. तर मनवांछित सुख निपजावे. तर तुम्हाला मनवांछित सुखाची प्राप्ती होणार. तर आता ते धर्म कसा असतो, त्याचं काय काय रूप आहे हे पुढं सांगतायत. उत्तम क्षमादिद स्वरूप रत्नत्रय रूप दयामय कूप कहो व्यवहारा हे वस्तु स्वभाव धर्म चार परकारा. 4 प्रकारचा धर्म सांगितला. कुठला कुठला? उत्तम क्षमारूप धर्म, रत्नत्रय रूप धर्म, दयारूप धर्म आणि वस्तूचा स्वभाव. तिथे आहेत ना 4. म्हणजे एका गाथेत वगैरे त्यांनी असं घेतलेलं आहे वर्णन, म्हणून सांगितलं 4 प्रकारचा हा धर्म आहे, त्याचं पालन करा. ॲक्च्युली व्यवहाराने हे सगळे आहेत. कुठले? उत्तम क्षमादिदा हा धर्म, दयारूप धर्म, रत्नत्रय ॲक्च्युली तर स्वभाव आहे,
आणि वस्तूचा स्वभाव, दया वगैरे आहे हे व्यवहार आहे. पण जो रत्नत्रय किंवा स्वभाव आहे तो निश्चय धर्म आहे. मग त्याला जाणलं तर तो पर्यायात प्रगट होतो. पुढं, यो धर्म स्वरूप विचार विपुल मतिधार भावना सार करो हर बारी जिय बारह भावन भाय मोक्ष दातारी. सांगा अर्थ काका. यो धर्म स्वरूप विचार, अशा प्रकारे धर्माच्या स्वरूपाचा विचार करा. विपुलमती धार म्हणजे आपली बुद्धी विकसित करा. विपुल म्हणजे वाढवा जरासं. तुम्ही काय केलंय हो, तुमची बुद्धी कुठंपर्यंत आहे? फक्त तुमच्या घरापर्यंत रुकलेली, तुमच्या गावापर्यंत. तुमचे लिमिटेशन्स तेवढेच. किती विचार करता हो? PM मोदी किती विचार करतोय सांगा? त्याच्या घरापुरतं, घरच नाही आहे त्याला. काय म्हणतो? म्हणजे आपली संकुचित आहे हो दृष्टी, आपलं विचार. बस आपलं एवढंच जग आहे. किती जग आहे मामा? वोरा निवास. म्हणजे आपल्या घरापुरता आपलं विचार थांबलेले आहेत. सगळ्यांचे विषयी किती विचार आपले. म्हणून म्हणतात धर्म करणारा जीव सगळ्यांच्या विषयी त्याला वात्सल्य सहज उत्पन्न होतं. जसं माताजींचा सांग स्वभाव कसा आहे, स्वतःचा विचार किती आणि दुसऱ्याचा विचार किती. पूजाला विचारते तू काय खाऊन पिऊन आली का? म्हणजे स्वतःचं राहिलं बाजूला, पण सगळ्या जगाची पहिल्यांदा करुणा असते त्यांना. म्हणून आपल्याला सांगतात की तुम्ही जेवढं 4 लोकांचाच विचार करणार ना तर मोह वाढणार. आणि 4 पेक्षा म्हणायचं डिस्पर्स व्हावं. तुमचं जे मोह आहे ना आहे तुमच्यामध्ये, पण त्याच्यात जास्त क्वांटिटी मिळाली ना तर ते गाढता कमी होती त्याची. समजते का मला काय म्हणायचंय? नाही म्हण. आणि उलटं सांगितलं परत ह्याच्या, पण सगळ्याच्या मध्ये अडकायला जाऊ नका. 4 लोकांमध्ये राहताय तर तेवढंच राहावा. ह्याचा अर्थ काय सांग? दोन्ही बी बोलल्यावर आम्ही काय करायचं? म्हणजे फक्त म्हणायचंय त्यांना की तुमची फ्रेंड लिस्ट किती मोठी आहे हो सांगा. फॉलोअर्स काय म्हणायचं? तर ते एवढी मोठी लिस्ट आहे ना, त्या सगळ्यामध्ये जर एकत्व असणार, त्यांच्याविषयी ममत्व असणार तर दुःख भोगावं लागणार. आणि तेच 2 जीवांचा विचार करताय ते सगळ्यांच्या विषयी विचार असेल तसाच तर तेवढा मोह नाही राहत. म्हणून सांगतं धर्म हे शिकवतो आपल्याला की दया हा धर्म आहे, वस्तू स्वभाव हा धर्म आहे. अशी विपुलमती जेव्हा आत्म्याला जाणणार तेव्हा समजणार की सगळे माझ्या समान आत्मा आहेत. सांगा मामा कोण आहेत? मामा मामी कोण आहेत? मामी कोण आहेत? बायको आहे म्हणा की. कोण आहेत? लय हसाले आज मामा. जीव आहे तसं दिसतं का? मग जीवाला रागवायचं नसतं बरं का. काय जीव दिसला तर क्रोध होत नसतो. जीव लय शाणा असतो, जीव लय छान असतो. आणि तुम्ही कोणाला रागवता का नाही? हो ना. मामा म्हणून बसले का मामी रागवते? मामी पण रागवतात, लय मोठे ते तर. काय मामी रागवतात का मामा? म्हणजे जीव बघा तर रागद्वेष होत नाही हे सांगायचंय. म्हणजे मोह जिथं काम करतो तिथं आपली दृष्टी मलिन आहे. म्हणून म्हटलं पहिल्यांदा दृष्टीला निर्मळ करा. मम्मी कोण आहे तुझ्या? कोण आहे? सांग मम्मीला तू जीव आहेस, माझा तुझा काही संबंध. एवढं सांगायला तर फोन करणारच. म्हणजे तिच्याशिवाय माझं अस्तित्व नाही. ती आहे तर सुख आहे, तिच्याशी बोललं तर सुख आहे. हे सगळे विचार आपल्याला अडकवणार आहेत परामध्ये. मला विचार मी माझ्या मम्मीशी किती बोलते. म्हणजे आपल्याला त्यांच्यात जितकं एकत्व राहणार तेवढं आपल्यासाठी दुःखकार आहे ते. म्हणून सांगितलं आज जो प्रेमी आहे तो उद्या द्वेषी असतो. पुढच्या भवात तोच माणूस शत्रू म्हणून जन्मतो. म्हणून कोणाशी प्रेम नाही आणि द्वेष नाही. जसं माताजी राहते तसं राहायचं, जसं मम्मी तसं आम्हा. काय पुढं? भावना सार करो हर बारी जिय 12 भावन भाय मोक्ष दातारी. या 12 भावनांचं चिंतन करा जे तुम्हाला मोक्ष देणारे आहेत. पुढं
जो पढ़े इसे नर नारी, सुमति हिय धार विकलता छार विचारे मन में, सो परे न कबहू दाह चाह विषयन में. आता वरचे सगळे मी सांगितले, हे तुम्ही सांगणार आहे. जो पढ़े इसे नर नारी, या धर्मभावनेचं जो कोणी चिंतन करतो, सुमती हिय धारी, अंतरंगामध्ये सुमती धारण करतो म्हणजे चांगली बुद्धी त्याला प्राप्त झालेली आहे. विकलता छार म्हणजे विकलता ज्याची निष्ठ झालेली आहे ज्ञानातून. मला हे हवं ते हवं, ते असेल तर मी सुखी, ते नसेल तर मी दुःखी. दीनता परिणामामध्ये, मान कशा आहे, हे सगळी विकलता आहे. ज्याच्या ज्ञानातून विकलता नष्ट झाली, विचारे मन में, तो असा विचार करतो धर्माचा. सो परे न कबहू दाह चाह विषयन में, म्हणजे तो विषय कषायांमध्ये त्याला दाह होत नाही, किंवा काय म्हणायचं, चाह होत नाही, त्याच्या निमित्तात रागद्वेष होत नाही. तो विषय कषायांमध्ये अडकत नाही. विषय म्हणजे पाच इंद्रियांचे विषय. चक्षु इंद्रियाचा विषय काहीतरी पाहावं, कर्णेंद्रियाचा विषय काहीतरी चांगलं ऐकावं, खावं, रसनेंद्रियाचा, स्पर्शनेंद्रियाचा, पाच इंद्रियांच्या विषयामध्ये तो आसक्त होत नाही. पुढं, हो निज आत्म सो प्रीति मिटे दुर्नीति भाव विपरीति न मन में आवे, कर परिणाम न को शुद्ध चल पद पावे. काय, हो निज आत्म सो प्रीती, कोणाशी प्रेम करायचंय, कोणाकोणाशी करायचंय, सगळ्यांशी करा. तुम्ही एकाशी करता ना म्हणून तो द्वेषी होतो, हे सांगायचंय. पुढच्या भावात शत्रू का होऊन जन्मणार, कारण त्याला एकालाच तुम्ही चांगलं बघितलंय, त्याच्या समोर सगळे वाईट ठरतात. म्हणून एकाशी नाही करायचं, तर सगळ्याशी समान प्रेम करा, नाही तर एकाशीही करू नका. फक्त स्वतःच्या आत्म्यावर प्रेम करा, तर तो तुम्हाला साथ देणार आहे. हो निज आत्म सो प्रीती मिटे दुर्नीती, म्हणजे नीती, दुर्नीती नष्ट होईल त्यावेळेस. म्हणजे जे काय भेदभाव करतोय ती दुर्नीती आहे, ती नष्ट होईल. भाव विपरीत न मन में आवे, मग कोणाविषयी पण विपरीत भाव येणार नाहीत. कर परिणाम नको शुद्ध अचल पद पावे, अशा रीतीने परिणामांना शुद्ध करून अचल पदाची प्राप्ती होते. कशाच्याद्वारे, धर्मभावना, 12 भावना यांच्याद्वारे अचल पद म्हणजे सिद्ध पदाची, सुखाची प्राप्ती होते. पुढं, वैराग्य उपावन माई, बारहनु प्रेक्षा भाई, कहे मधुर पढ़ो चितलाई, भव सागर सो तीर जाई. सांग, वैराग्याला उत्पन्न करणारे आहेत मातेप्रमाणे. कोण, या 12 भावना. हे भाऊ तू ऐक, तू भावना कर. कहे मधुर पढो चितलाई, असं ते मधुर पंडित सांगतायत की अंतरंगामध्ये त्यांना धारण करा. पढो म्हणजे नुसतं शब्द नाही वाचायचे आहेत, भावभासना करा त्याची. त्याच्याद्वारे काय होणार, भवसागर सो तीर जाई, म्हणजे तू या भवसागरातून बाहेर पडणार. त्याचा उपाय हाच आहे. म्हणून या आत्मानुशासनमध्ये एक त्यांनी श्लोक सांगितलाय छान, बरं का. 8 नंबरचा श्लोक आहे. 8 नंबरचा आहे बघ. घ्यायचंय का मामी पुस्तक? पूजा, कपडे चांगले आहेत. तिकडं खाली आहे बघा, आत्मानुशासन नाव लिहिलेलं आहे. हे बघा असं आहे. तिकडं डाव्या साईडला जा, खाली. दोन घे, त्यांना पण एक दे, तुला एक.
काय सांगायले? धर्म आचरणाची प्रेरणा देतात. त्यातूनच आपल्याला धर्म भावनेची प्रेरणा करा, म्हणजे धर्म काय करतो हे सांगायला लागलेत. 1, 2, 3 श्लोक चांगले घेतलेत त्यांनी मागं पुढं. पण गुरु उपदेश से सुख का अभिलाषी होकर शिष्य धर्म उपार्जन के लिए प्रवर्तना चाहिए ऐसा, क्योंकि ऐसा न्याय है. काय न्याय आहे ते पुढं सांगतायत. पान नंबर 9 आहे त्याच्यात. मी संस्कृत म्हणते, तुम्ही हिंदी म्हणा. पापात दुःखम धर्मात सुखमिति सर्वजन सुप्रसिद्धमिदं तस्मात् विहाय पापम चरतु सुखार्थी सदा धर्मम. असलं मस्त आहे ना. जेव्हा वाचले होते ना मी, असं धर्माविषयी श्रद्धा दृढ होतं. कारण सुख पाहिजे तर मला धर्मातूनच मिळणार आहे. पापों से दुख और धर्म से सुख यह जाने सब जग जन अतः छोड़ कर पाप धर्म आचरण करे सुख वांछक जन. कोणाकोणाला सुख पाहिजे? मला नको. सगळ्यांना पाहिजे, पण तुमचं सुख वेगळ्या क्वालिटीचं आहे ना, तसलं आमच्याकडं नाही आहे. ज्याला आमच्याकडे असलेलं सुख पाहिजे त्याच्यासाठी उपदेश देत आहेत आचार्य. काय सांगितलं? सांग पूजा. पापों से दुख और धर्म से सुख यह जाने सब जग जन. म्हणजे बोल काय समजण्यासारखं? हिंदी आहे ते, काय इंग्लिश आहे, संस्कृत आहे. पापाने दुःख होतं, कोणाला नाही होत? पाप करणार तर दुःख मिळणारच. आता नाही मिळेल तर नंतर का असना मिळणारच. पापों से दुःख और धर्म से सुख. धर्म करणार तर सुख मिळणारच. यह जाने सब जग जन. रस्त्यावर बसणारे भिकाऱ्याला सुद्धा माहिती आहे. कोणी अज्ञानी असेल, शून्य ज्ञानी असेल, त्याला सुद्धा माहिती आहे धर्म केलं तर सुख आहे, पाप केलं तर दुःख आहे. मग काय करायला पाहिजे? पुढं सांगतायत. वाच. अतः नाही मिळालं का तिला? दाखव भैया कुठे आहे? 9 नंबरचं पान आहे. 9 नंबर पुढं प्रस्तावनेत आहे का ती? 8 नंबरचा श्लोक लिहिलाय ना, तिथं आहे खाली. ओके, बघ आता. होय का? असं सांगायला पाहिजे का आता? इंग्लिश मधलं नाही, मराठीतलं बघा. बरं चला, काय सांगितलं मग? सांग हिंदीतलं काय सांगितलं आता, वाचून सांगे. त्यात खाली 8 नंबरचा खाली श्लोक लिहिलाय ना, त्यात लिहिलंय पापों से दुख मिळालं और धर्म से सुख यह जाने सब जग जन अतः छोड़ कर पाप धर्म आचरण करे सुख वांछक जन. म्हणजे काय? अतः पाप छोडकर, ज्याला सुखाची इच्छा आहे तो धर्म आचरण करतो. मला पाप केल्यावर सुख मिळतं. तुम्हाला पटतंय का हे सांगा मला? पाप केल्यावर मला दुःख मिळतं आणि धर्म केल्यावर सुख मिळतं, हे पटतंय का? तुम्हाला नाही पटत हे मी सिद्ध करून दाखवते. पटतंय का ते सांगा पहिला. काका कळतंय पण वळत नाही असं? काय काय म्हणजे अतः छोड कर पाप धर्म आचरण करे हे सांगितलंय ना, दुसरी लाईन. त्याच्यासाठी म्हणायला लागले मी, जर तुम्हाला सुखाची इच्छा असेल, जर तुम्हाला हे वचन पटत असतील तर तुम्ही पाप करणार नाही, धर्म सोडणार नाही. पण आपण काय करतोय? सदा धर्मापासून दूर राहतो. म्हणजे जसं धर्म करायला पाहिजे तसं करत नाहीये, म्हणजे पाप करतोय. काय पाप करता सांगा दिवसभरात? दुकानात बसतोय पाप आहे. उगीच चांगले चांगले पाप सांगू नको, वाईट पाप सांग. तसलं नको, मी ते सांगते, तू तुझं सांग. माझं काम तू केलं, मी काय करू? काका पाप काय केलंय सकाळपासून? मामी काय पाप केलंय? मामा पाप काय केलंय आज सकाळपासून? पाप केलाय का नाही केला? मी तर आपल्या स्पर्शी पुण्यात्मा. पाप केलाय का आज सकाळपासून? काय काय पाप केला?
आधी समजायला पाहिजे ना. हा, तू मला सांग, मी तुला सांगते. म्हणजे ऍटलिस्ट ते तरी टॅली करा की मी जे केलंय ते पाप आहे का, त्याला मला पाप वाटतंय का, जेवण केलं पाप केलं का पुण्य केला. मग कोण सांगायचं, तेच विचारायला लागले की ते कुठं पाप वाटतंय. हा, झोपला होता का नाही, आता झोपला होता पाप होतं का पुण्य होतं. मी नाही झोपलं म्हणून बघायला येतो, मी तुला नाही विचारत. गाडी चालवलं पाप झालं, जे काही सकाळपासून केलं असेल ना कार्य, जे काही झाडलं पुसलं लाईट लावलं, सगळ्याच्या निमित्तात हिंसा आहे. हिंसा हे पाप आहे. मग हे पाप आहे हे वाटत नाही ना, मग धर्मात राहणार तर ह्या पापापासून सुद्धा सुटणार. सांगते आगी किती करणार हे सगळ्या गोष्टी, किती निष्पाप राहत आहेत. मग ते असं सगळं पाप त्यांचं नष्ट होत जात आहे त्यामुळे. आणि आम्हाला नाही, आम्ही पापातच राहणार. म्हणून सांगतायत बाबांनो काय करा, तह छोड कर पाप धर्माचरण करे सुखवांछक जन. ज्याला सुखाची इच्छा आहे तो धर्माचं आचरण करतो. वाचा खालचं काका, जोरात वाचा. पाप से मामांना ऐकू येत नाही. पाप से दुख होता है और धर्म से सुख होता है. यह कथन समस्त लोगों में प्रसिद्ध है. सभी ऐसा मानते हैं और कहते हैं. इसीलिए इसे सुख चाहिए है, इसे पाप को छोड़कर सदा काल धर्म का आचरण करना चाहिए. पापाने दुःख होतं मामा, पापाने दुःख होतं आणि धर्माने सुख होतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? राईट ऑर रॉंग? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. मग काय करायचं? धर्म करायचा. बर, मी करते, तुम्ही काय करणार? ज्याला सुख पाहिजे त्यांनी पाप करू नका हे सांगतायत. म्हणजे आपली भावना तरी अशी असावी की मॅक्झिमम माझ्याकडनं निष्पाप राहायला पाहिजे मी. जेवढं पाप कमी होईल तेवढं जाऊ देत. हे सामान्य गोष्टी होत्या, जे काय जेवलो झोपलो वगैरे. पण जे चुकीचे विचार केले ना त्याच्या निमित्तात जास्त पाप होतं. चूक करणं वेगळं, विचारात पहिला चूक करतो. जसं दुकानात बसल्यावर वाटलं काय तिकडं चाललंय ना गिऱ्हाईक, ते माझ्याकडे यावं. काय झालं असं म्हणून झापड्या लावून बसायचं दुकानात. म्हणजे दुसऱ्याच्या विषयी गैरभाव झाले की नाही तिथं. मग हे भाव म्हणजे पाप आहेत. जाऊ ते तुमच्या पुण्याने मिळणार आहे तुम्हाला, ते करावं लागतंय. ते पाप आरंभ गोष्ट ती वेगळी, पण चुकीच्या विचाराच्या निमित्तात जास्त पाप करतो. सुनेनी काय करावं, असं करावं, असं का केलं, हे पाप आहे. म्हणून असलं विचार नको आपल्याला. जितकी सहजता ठेवणार आहे ना तितकं जीवन सुंदर होतं. तितका आनंद भोगायला मिळतो. वाच माहित खालचं भावार्थ. पाप का फल दुख और धर्म का फल सुख, ऐसा मात्र हम ही नहीं कहते, सभी लोग कहते हैं. इसलिए यदि सुख चाहिए हो तो पाप छोड़कर धर्म कार्य करो. म्हणजे जिनधर्मातच सांगितलंय असं नाही, तर प्रत्येक धर्माचं ब्रीदवाक्य आहे हे. पाप करणार तर फळ भोगावं लागणार. म्हणून त्यांनी एक छोटी कथा सांगितली आहे, वाचते. एक राजकुमार वयाच्या 12व्या वर्षी मित्राबरोबर खेळत एका जंगलात गेला होता. मग ऐकवलं का? राजकुमार होता आणि तो 12व्या वर्षी मित्राबरोबर जंगलामध्ये खेळायला गेला होता. तेथे अशोक वृक्षाखाली मुनिराज ध्यानस्थ बसले होते. त्यांना पाहताच त्या राजकुमाराला मूर्छा आली, म्हणजे तो बेशुद्ध पडला. तो सावध होऊन मुनींना अत्यंत भक्तीने नमस्कार करून म्हणाला, हे गुरुराज, आपणास पाहिल्याबरोबर मला अत्यंत प्रेम उत्पन्न झाले. याचे कारण काय? म्हणजे कोणाला कोण बघून काय झालं, त्या राजकुमाराला मुनी दिसले तर त्यांना बघून त्यांना असं वाटलं की काहीतरी पूर्वजन्मीचा संबंध आहे. अत्यंत प्रेम उत्पन्न झालं आणि तो मूर्छित होऊन पडला. मग महाराजांना विचारलं त्यांनी, हे मला सांगून माझी शंका दूर करावी असे तो म्हणाला. त्यावेळी मुनी आपले अवधी ज्ञानाने हा तद्भव मोक्षगामी जीव आहे व त्याच्या ठिकाणी उपशम भाव झाला आहे हे जाणून त्याला ते सांगतायत. म्हणजे अवधिज्ञान ही वृद्धी आहे. मग आम्ही असं घेतलं होतं वृद्धीच्या प्रकरणात की वृद्धींचा वापर उगीच करत नाहीत मुनी. काय सांगितलं होतं मागं? जर समजलं की समोरचा जीव भव्य नियमाने मी काय त्याला उत्तर दिलं तर तो मोक्ष मार्गाला लागणार आहे तरच देतात.
तुम्ही जाऊन उठसूट विचारला की माझं सांगा हे हरवलं कुठं गेलं, नाहीतर मला बायको कधी मिळायची काय, असं काय विचारलं तर सांगणार नाहीत. किंवा माझं मरण कधी येणार, किंवा मला काय काय मिळणार, माझी सुखशाली असणार की नाही, सगळं हे विचारायला गेला तर मुनी आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत. म्हणून सांगितलं ते अवधी ज्ञानी होते आणि त्यांनी जाणलं मुनींनी की हा जीव भव्य आहे आणि तद्भव मोक्षगामी, याच भवात मोक्षाला जाणार आहे. म्हणून त्यांनी त्याला त्याचं भविष्य सांगतायत, भूत सांगतायत, भविष्य नाही. हे राजकुमारा, माझा व तुझा पूर्वभवाचा संबंध आहे, त्यामुळे मला पाहून तुला वात्सल्य प्रेम उत्पन्न झाले. एका भवात तू याच जंगलात हरिण होऊन फिरत होतास. राजकुमार पूर्वभवात हरिण होता. एक पारधी तुला जाळ्यात पकडून नेत होता. काही तुझ्या पूर्वपुण्याच्या उदयाने तू त्या जाळ्यातून निष्ठून माझ्याकडे आलास. म्हणजे आता त्या काळातलं मुनींचं जीवन खूप होतं ना अधिक, त्यामुळं ते जेवढे भाऊ फिरले असेल ना राजकुमार, तोपर्यंत हे मुनीच होते. तर त्या मुनी अवस्थेमध्ये तो राजकुमार हरिण अवस्थेत होता, तो त्या पारध्यापासून सुटून त्यांच्याकडे आला. माझ्याकडे आलास, मला पाहताच तुला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन तू पंचपापाचा त्याग केलास. म्हणजे मुनिमुद्रा सुद्धा फक्त सम्यक दर्शनाचं कारण कशी असते. 5 पापाचा त्याग केला आणि सम्यक दर्शन प्राप्त केलं. मरण समयापर्यंत व्रते पाळून सावधगिरीने देह त्याग केला व त्या सम्यक्त्वाच्या प्रभावाने तू या भवात राजकुमार झाला आहेस. हे ऐकताच त्या कुमाराला संसाराविषयी विरक्ती उत्पन्न झाली. त्यांनी ऐकलं, त्याला विरक्ती झाली. तुम्ही ऐकलं ना? हो म्हणा की काका, किती विरक्ती झाली. आम्हाला पण असं सांगणारे भेटू देत, आम्हाला पण येते असं का. हे ऐकताच त्या कुमाराला संसाराविषयी विरक्ती झाली. तत्क्षणी त्याने सर्व परिग्रहाचा त्याग करून दीक्षा घेतली. असं इतकं कोमळ मन होतं ना पूर्वीचे, इतके निरागस लोक होते ना, काय ऐकायचे पुरुषात ते परिवर्तित व्हायचे. आणि आपण इतके निगर झालोय, काय म्हणते वक्रजड आहेत ना महावीरांचे शिष्य. किती तुम्हाला भयंकर परिस्थिती सांगितली तरी सुद्धा, ती द्वारका जळणार होती ना, मग सांगितल्यावर काय झालं, लोकांनी दीक्षा नाही घेतली, पळून गेले तिथनं दूर. मग दीक्षा घेऊन आत्मकल्याण केले असते तर ज्यांनी केलं त्यांचं कल्याण झालं. बरं, दीक्षा घेतलेले पण परत येऊन अकल्याणच केले द्विपायन मुनी. म्हणजे वैराग्य यायला पाहिजे हे सांगतायत. त्यांनी दीक्षा घेतली. ध्यान सामर्थ्याने लवकरच घाती कर्माचा नाश होऊन त्याला केवळ ज्ञान प्राप्त झाले व तो मुक्तीला गेला. पहा भव्यांनो, धर्मप्रभावाने हरिण असून काललब्धीमुळे व गुरूंच्या उपदेशामुळे त्याचा उद्धार झाला. धर्माचा महिमा अचिंत्य आहे, म्हणून केव्हाही धर्म आराधना करावी. हे आत्मकल्याणास कारण आहे. आत्मकल्याणाविना सर्व व्यर्थ आहे. आत्मोन्नती विना कितीही शास्त्रे वाचली, कितीही ज्ञान मिळवले तरी ते ज्ञान मिथ्या म्हणविले जाते. ज्या ज्ञानाने आत्म्याचे हित होत नाही ते ज्ञान काय उपयोगाचे. खरे ज्ञान म्हणजे भेदज्ञान आहे. भेदज्ञानारूपी उजेडाविना मिथ्यात्वरूपी अंधकार नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. म्हणून सांगितलं धर्मभावना आपल्याला काय शिकवते. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर धर्माचाच आश्रय घ्यायला पाहिजे. धर्म कुठं आहे? मंदिरात नाही, शास्त्रात नाही, कुठल्या क्रियेत नाही. धर्म म्हणजे आपल्या स्वभावात आहे, आपल्या परिणामात आहे. त्याला आपण जाणलं असताना आपल्याला सुद्धा धर्माची प्राप्ती सहज होते. हो जाणा रत्नत्रय धर्मस्वरूप आत्मा जाणा. पहा या आत्म्यामध्ये क्रोध, मान, माया, लोभ आदी विकारी भाव नाहीतच. हा आत्मा निष्पाप आहे, स्वच्छ स्वरूप आहे, निष्कषाय आहे. जाणा हा आत्मा सर्वापासून भिन्न अस्पर्शी आहे.
सुखमय आहे, जाणणाराच आहे. न्यायक धर्म स्वरूपोऽहम्, चैतन्य चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो हरिहर.